बंधाऱ्याविषयी अधिक माहिती. ते आम्ही अन्नदानही केलेले आहे. तिकडं मित्रांनो नमस्कार. असं म्हणतात की नवीन वाटेने गेलं की नवीन जग दिसतं. अशाच नवीन वाटा धुंडाळण्यात आणि नवीन भाग एक्सप्लोर करण्यात मला आनंद वाटतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी भेटी देऊन आपल्यासमोर नवनवीन व्हिडिओ मी आणत असतो सतत. आता सुट्टीचे दिवस आहेत, पाऊस भरपूर आहे. मग आज सकाळी विचार केला कुठं जायचं. बार्शीला आलो होतो. बार्शी जी सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका हे ठिकाण तालुक्याचं ठिकाण आहे बार्शी. बार्शीला आल्यानंतर माझे जुने मित्र 25 तारखेला आमचा जुन्या 10वीच्या मित्रांचा मेळावा एकत्रित झाला आणि 25 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद म्हणजे रौप्य महोत्सव आम्ही एकत्रित साजरा केल्यानंतर मग आता 1-2 दिवस सुट्ट्या होत्या. वापस कोकणामध्ये जावं असं वाटत होतं, पण कोकणामध्ये पाऊस भरपूर आहे आणि शाळेला सुट्ट्या देखील आहेत. मग काय करायचं, तर माझ्या मित्राला फोन केला, गणेश भूमकरला. गणेशला विचारलं गणेश कुठे फिरायला जायचं. गणेशने सांगितलं अरे आपला बालमित्र किंवा कॉलेजला असलेला एक मित्र आहे बळीराम ढाकणे, जो कोरेगावला राहतो. त्या कोरेगावला शामनाथ महाराजांची समाधी आहे आणि यमाईचं खूप सुंदर देवस्थान आहे, आपण तिथे जाऊ. मग सकाळी आम्ही प्लॅन केला आणि 10 वाजता बार्शीवरून गणेशची फॅमिली आणि माझी फॅमिली आम्ही दोघंही कोरेगावकडे निघलो. कोरेगावकडे येत असताना किंवा या भागामध्ये येत असताना खूप सुंदर आणि हिरवाईने नटलेला भाग आहे हा. म्हणजे अगदी बालाघाटच्या डोंगराची रांग आहे आणि त्या बालाघाटच्या डोंगराच्या रांगेमध्ये हे ठिकाणं किंवा हे गाव चुंब हे गाव वसलेलं आहे आणि चुंबच्या पलीकडच्या बाजूला कोरेगाव वसलेलं आहे. आणि कोरेगावच्या जवळच श्री शामनाथ महाराजांची समाधी आहे आणि यमाई देवीचं खूप सुंदर असं देवस्थान आहे. मग आमचा जो कॉलेजचा मित्र आहे बळीराम ढाकणे याच्या भेटीला आम्ही गेलो. जवळपास 15-20 वर्षानंतर बळीरामची भेट झाल्यामुळे अगदी आनंदित होतो मी आणि गणेश सुद्धा. बळीने रात्रीच सगळे आमची व्यवस्था झाल्यामुळे सकाळी लवकर उठून रसपोळीचा बेत आखला. रस पोळी कुरवडी पापड त्यानंतर भात आमटी भजे ह्या सगळ्यांचा आस्वाद आम्ही घेतला. घरी जेवण केले आणि मग आम्ही या देवस्थानकडे निघालो. हे देवस्थान खूप सुंदर आणि निसर्गाने सुसंपन्न अशा भागामध्ये आहे. या भागामध्ये तलाव आहेत, या भागामध्ये डोंगर आहेत. बालाघाटच्या डोंगरामध्ये हे वसलेलं ठिकाण असल्यामुळे खूप सुंदर ठिकाण आहे. आता हे ठिकाण मी तुम्हाला दाखवतोय किंवा हे ठिकाण कसं आहे ते आता तुम्हीच बघा. मी बळीराम महादेव ढाकणे, राहणार कोरेगाव. तरी मी आता आपल्याला ह्या जे तलाव देवस्थान आणि तळेविषयी आपल्याला काय माहिती सांगणार आहे. आता ही यमाईचं मंदिर, ह्याची जत्रा चैत्र महिन्यातल्या अष्टमीला भरते. तर या यमाई देवी मंदिराला खूप लांबून लोक येतात. मुंबई, पुणे किंवा या पंचक्रोशीतील लोक येतात.
जे पाण्याचा सोर्स म्हणजे जे साठवण क्षमता आहे त्याच्या शेवटाला वन विभागाचं खूप मोठं जंगल आहे, जवळजवळ 1,500 हेक्टरचं जंगल आहे. तर या जंगलामध्ये ससे, हरिण, रानडुक्कर आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार इथं नीलगाईचं सुद्धा दर्शन झालंय आणि वाघाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर या जंगलामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. या पूर्ण वन खात्याचं क्षेत्र जर आपण बघायला गेलो तर 1200 ते 1500 हेक्टर आहे. माझ्या पोरी 5वी 6वीला खेकडं चढलेलं, मग दर खेकडा टाक पिशी, दर खेकडा टाक, एवढा खेकडा होता, एक झाड झालं जायचं. पाणी बिघडलं होतं म्हणजे पाऊस जास्त झाला होता, पाणी बिघडतं, नासलं होतं, खराब होतं का? ते खराब पाण्यामुळे काय होतं? ते बाहेर आले खेकडा सारं. ज्या बंधाऱ्यावरून आम्ही चालतोय त्या बंधाऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे, तो किती साली बांधला गेला आणि त्या बंधाऱ्याविषयी अधिक माहिती माझा मित्र बळीराम आपल्याला सांगणार आहे. एक यमाई देवीच्या डाव्या बाजूला इंग्रजांनी बांधलेला त्या काळी असा दगडी बांध आहे, त्याच्यावर 1885 साल लिहिलेलं आहे. ते 40 आणि हे 100, 140 वर्ष झाले. ते भिंत अक्षरशः चुन्यात आणि वाळूत बांधलेले. आज सिमेंटाची गॅरंटी दिली जाते 100 वर्षे, तर 140 वर्ष अक्षरशः चुन्यात आणि वाळूत बांधलेलं बांधकाम आहे, एकदम सुस्थितीत. फक्त देवस्थानचं दर्शन नाही घेतलं तर या तलावाच्या इथे सगळ्यांनी येऊन मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतला. कोणी फोटोशूटमध्ये व्यस्त होतं, कोणी या सुंदर परिसरामध्ये जे आल्हाददायक वातावरण झालेलं आहे, म्हणजे आभाळ दाटून आलेलं आहे, थोडंसं धुकं दाटल्यासारखं झालेलं आहे आणि या पाण्याचा सुद्धा मनमुराद आनंद घेतला. काही माशी सुद्धा माझ्या मुलीने दाखवले. ही श्री सद्गुरू श्यामनाथ महाराज देवस्थान कोरेगाव. ही महाराजांची समाधी ही मूळचे रहिवासी सामनगाव. ही ऋषीमुनीच्या अवतारातली समाधी कोरेगाव. बाबा काही कालांतरनं वराहाच्या अवतारात गेले. मग ती वराहाच्या अवतारात गेल्यानंतर ह्या कोरेगावच्या डोंगरावर बास झाला आणि त्यांनी आपल्या तिकडं गावाकडं वडिलांच्या तिकडं संपर्क साधला आणि तिकडं जाऊन स्वप्नात बाबांना सांगितलं की मी अशा अवतारामध्ये गुंतलेलोय, त्यातून मला फुटवा. त्यावेळेस बाबा तिथून ज्ञानापालखी करून येऊन ही वराहाचा अवतार संपविला आणि बाबा ह्या ठिकाणी पाय आणि कान खून म्हणून ठेवली. आणि ज्यावेळेस बाबांचा जन्म झाला त्यावेळेस बाबांना सांगितले की पहिल्या जन्मात मी कोरेगावच्या डोंगरावर होतो वराहाच्या अवतारात. मग ती वराहाच्या अवतारात फुटविण्याला गोळी मारली. त्यावेळेस बाबांच्या उजव्या डोळ्यातून खच्चर आहे आणि उजव्या कानातून पाणी येत होतं. आणि बाबा ज्यावेळेस जन्म झाला बाबा त्यावेळेस बाबा हसत होते. माणसं म्हणजे बाळ कसं हसतंय. ज्यावेळेस बाबा कळत झाले
त्यावेळेस बाबांना सांगितलं की मी वराहाच्या अवतारात गुंतलो होतो आणि घाणीला चाललो होतो, पण त्याच्यातून मी खुटून मानव जन्मामध्ये आल्यामुळं मला आनंद झाला म्हणून मी हसतो. ही श्यामनाथ महाराजांची पूर्वजन्मीची खून म्हणून या ठिकाणी ही समाधी आणि बाबांचा अवतार 3 जन्माच्या खुणा बाबांना सांगितले. पहिल्यांदा म्हणले कोरेगाव, दुसऱ्यांदा मी देवळाली, तिसऱ्यांदा म्हणली साक्षींत मी सामानगावात जन्माला आलेलो आता. नमस्कार, माझं नाव माणिक सांगळे, चुंब, गाव चुंब आहे. इथं ह्या श्यामनाथ महाराजांच्या मठावर जर आमुष्याला हजारो भाविक येतील, तर प्रत्येक आमुष्याला इथं अन्नदानाची सोय आहे. येणाऱ्या भाविकाला दर्शन घेतल्यावर वरण भात एखादं स्वीट असं एक जेवणाचं तयारी असते. प्रत्येक आमुष्याला दर्शन करून घेतलं लगेच जेवायचं. दरवर्षीप्रमाणे बरं का, त्या आमुष्याला मे महिन्यातली आमुष्या आमच्याकडे असते, तर त्यावेळेस ते आम्ही अन्नदान ही केलेलं आहे. आपल्या वडिलापासून चालू आहे, आम्ही त्याचं पुढं चालू ठेवलेलं आहे.